नमस्कार मंडळी, आम्ही पुन्हा एकदा घेऊन आलोय टेन्शनच्या दिशेला जाणाऱ्या मनाच्या जहाजाला आनंदाची दिशा दाखवणारा हास्याचा दीपस्तंभ, ज्याचं नाव आहे तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा. 4 वार कॉमेडीचा चौकार. मंडळी, जेव्हा गौरव मोरे जन्माला आला तेव्हा दवाखान्यातली सिस्टर पण म्हणाली, अरे वा, कॉमेडी झाली. आज त्याच गौरवच्या वाढदिवसाच्या निमित्ताने एका रेडिओ स्टेशनवर अशीच कॉमेडी होणार आहे आणि त्यासाठी तुमच्या समोर येत आहेत अर्थातच फिल्टरवाड्याचा बच्चन गौरव मोरे आणि आपल्या हास्य जत्रेतली आजची सेलिब्रिटी गेस्ट RJ पूजा सदामते. विकास, आज ना एकदम कमाल आणि मस्त मस्त फोटो काढ, कळलं ना? ठीक आहे, ठीक आहे ना. आणि संध्याकाळी मला फोटो मोबाईल मध्ये मिळाले पाहिजे लगेच. ठीक आहे, देतो देतो. अरे जरा एक्साइटमेंट दाखव ना विकास. हाय हाय. तुला माहिती आहे कोण येणार आहे? कोण? गौरव मोरे सर येणार आहे तिथे. ठीक आहे, येऊ दे काय फरक नाही पडत मला, मी माझं काम करणार आहे. बरं ठीक आहे, तू तुझं काम कर, पण फोटो चांगले काढाय. मी मॅडमला बोललोय, माझा मित्र आहे, चांगले फोटो काढतो. बिंदास, चांगले फोटो. ओके. माहिती मॅडम मला. सगळं रेडी आहे? सगळी तयारी झाली मॅडम. इज गौरव मोरे. मॅडम मी खूप एक्साइट, मला भेटायचं त्यांना. मी पण फार एक्साइटेड आहे. व्हेरी सी. या आले मॅडम. सरळ. Hello everyone, I am Gaurav More from Power Filter Pada. Thanks bro, thanks. बुके. Yes, madam. Okay. Oh my God. Okay. Thank you. Hello. Thank you. Are, relax, baby, please. Relax. Photo, yeah. Thank you so much. Take this. Thank you. Relax. सर एक फोटो मला काढ. Oh yeah. Please. असं करा ना सर. या असं हा. Thank you. Okay. Thank you. Hey, शर्ट पिपासू, तुम्हाला कोणाला? You want photo? Hey, photographer, you want photo with me? नाही, मला गरज नाहीये. असं काय बोलला? नाही सर तुम्ही अजिबात मनावर घेऊ नका, कारण तो तसाच आहे. तो जरा डोक्यावर पडलेला विकास आहे. ओके. सर प्लीज दिस वे सर. Hey buddy, nice दाढी. हाय, हॅलो, वेलकम, आदाब. आणि तुम्ही ऐकताय तुमचं आवडतं रेडिओ स्टेशन MHJ भेंडी FM आणि तुमचा आवडता कार्यक्रम म्हणजेच सेलिब्रिटी आया. पहिचान कोण? वाह सर. मी आहे तुमची होस्ट अँड दोस्त RJ पूजा, और मेरे जैसा नहीं है कोई दूजा. अँड यू नो व्हॉट, आजचा जो आपला शो आहे तो खूप स्पेशल आहे, कारण आज आपल्या शोमध्ये एक असाच खास गेस्ट आलेला आहे. ओळखा बघू कोण? ओके, मी एक काम करते, मी ना तुम्हाला हिंट देते. लांब केस, हलती डुलती मान, न कळणारे शब्द, अपमानाचा कट्टा, मार खायची लायकी आणि त्या बिचाऱ्या खांडेकरांचं मित्र. एक मिनिट, हिंट देताय की इज्जत काढताय? अहो सर, मी तुम्हाला ओळखायला सांगतेय ना. माझी ओळख अशी नाही आहे, माझी ओळख वेगळी आहे. हॅलो एव्हरीवन, आय एम गौरव मोरे फ्रॉम पॉवर फिल्टर पाडा. सेम केलं म्हणजे मीच आहे. ही माझी ओळख आहे. अगदी. ओके सो लिसनर, जसं की तुम्ही आत्ताच ऐकलं, स्टुडिओमध्ये आलेले आहेत महाराष्ट्राचे लाडके सुपरस्टार गौरव मोरे सर. अँड यू नो व्हॉट, आज खूप स्पेशल शो आहे, कारण आज आहे त्यांचा हॅपी वाला बर्थडे. थँक्यू. नको. थँक्यू. क्या बात. अरे असा बर्थडे मी आजपर्यंत सेलिब्रेट केला नव्हता. क्या तुमचा स्टाफ प्रचंड खुश आहे, तुमचा स्टाफ आज. अगदी. अँड यू नो व्हॉट, म्हणजे अख्खं ऑफिस आमचं स्टुडिओमध्ये आलेलं आहे अँड वी आर व्हेरी एक्सायटेड. आणि तुम्ही सुद्धा खूप एक्सायटेड असणार आहे, मला माहिती आहे. त्यामुळे तुम्हाला जे काही प्रश्न विचारायचे तुम्ही विचारू शकता. वेळ कशाला घालवताय, फटाफट कॉल करा ऑनली ऑन 1800212121 या नंबरवरती. आणि आज आपण साजरा करतोय गौरव मोरे दिवस. सर ऑल द बेस्ट सर. ऐकलं का रे, गौरव मोरे दिवस साजरा होतोय. गौरव मोरे दिवस. वा
वाव, अगेन आय एम व्हेरी एक्सायटेड. आणि सर, म्हणजे तुमच्यासाठीचा पहिला प्रश्न असा आहे की रिसेंटली म्हणजे बर्थडे निमित्त तुमच्या हास्य जत्रेच्या टीमनी ट्री प्लांटेशन केलं होतं. तर या ट्री प्लांटेशन बद्दल तुम्ही आम्हाला थोडंसं सांगा ना. हा, ऍक्च्युली माझा वाढदिवस होता त्या दिवशी आणि सगळे मला म्हणाले गौऱ्या पार्टी पार्टी पार्टी. मी म्हटलं अरे भिकाऱ्यांनो देतो ना, पार्टीच पाहिजे ना, देतो ना. पण ह्यावेळेस जरा वेगळी करूया. आपण काय करूया ह्यावेळेस, वृक्षारोपण करूया. म्हणजे रिक्षा मातीत गाडायच्या? महाराष्ट्रात आहे ना मराठीचा प्रॉब्लेमच झालाय मॅडम. झाडांना संस्कृतमध्ये रिक्षा म्हणतात, कळलं? ओके, झाडांना संस्कृतमध्ये रिक्षा असं म्हणतात. Yes. पण मग रिक्षांना संस्कृतमध्ये काय म्हणतात? आता मराठी चाललंय की नाही? कशाला ना संस्कृत वगैरे राहू दे ना, आपण मराठीत बोलू ना. बट यू नो व्हॉट, मला असं वाटतं की रिक्षाला संस्कृतमध्ये त्रिपादयान असं म्हणतात. ह्या नव्या पोरीला पण ट्रेनिंग देऊन पाठवलायच्या. क्रिएटिव्हली माझी कशी बरोबर माहिती आहे. कशाला ना, अरे रिक्षाला आपण ऑटो असं म्हटलं तरी येऊन थांबतेच ना. मी जे तुम्हाला सांगतो ना ते वेगळं आहे. रिक्षा म्हणजे ज्याला अशा फांद्या असतात, हिरवी हिरवी पानं असतात, ते ना का रिक्षावल्ली आमास होय रे ते. ओके, रिक्षावाली आमचं नाव आहे, गेट इट. या ओके ओके. सो गौरवजी मला सांगा, या ट्री प्लांटेशन दरम्यान तुम्ही किती रिक्षा हे आपले किती झाडं लावली? बघा, समाजात जेवढी माणसाची गरज आहे ना तेवढीच झाडांचीच गरज आहे. क्या बात आहे Oh सर, my कमाल God. सर, काय विचार आहे तुमचे सर. Thank you. दिस इज ॲब्सोल्युटली अमेझिंग. म्हणजे मला अजिबात कळत नाहीये की हे एवढं नॉलेज येतं कुठून. वाचन, दुसरं काय. दिस इज रिअली अमेझिंग. Thank you, thank पण you. आता ना मला असं वाटतं की माझी एक्साइटमेंट सुद्धा आणखी वाढत चालली आहे. आणि मला ना आता तुमच्या प्रवासाविषयी आणखी जाणून घ्यायचं. म्हणजे तुमचा जो ओव्हरऑल प्रवास होता त्याबद्दल तुम्ही मला काय सांगा. ऍक्च्युली कसं आहे ना, माझ्या लहानपणी म्हणजे मी लहान असताना कॉल तुमचं नाव घेतलंय आणि फॅन्सचे ऑलरेडी फोन यायला सुरू झाले Yes, yes. सो लेट्स सी हु इज आवर फर्स्ट कॉलर. हॅलो हॅलो हॅलो, कोण बोलतंय? हा मॅडम, मी दिनेश बोलतोय. हा हाय दिनेशजी, बोला ना. नाही ना मॅडम, तुम्ही दिनू म्हणान फक्त. म्हणजे जवळच्या लोकांना मला दिनू असं लाडानं म्हणता. ओके दिनू, बोला, तुम्हाला गौरवजींना काय प्रश्न विचारायचा आहे? हॅपी बर्थडे म्हणायचंय फक्त. थँक्यू सो मच दिन्या, थँक्यू सो मच दिनू, लव्ह यू. कोण पचकला बे यामध्ये? हा, कोण बोलला शेमड्यामध्ये? तू कोणाला बे मला दिन्या म्हणणारा? अरे तुम्हीच तर बोले ना तुमच्या जवळचे माणसं तुम्हाला दिनू दिन्या म्हणतात म्हणून. अबे माझ्या घर का तुझ्या कुशीत आहे का जवळ घ्याले? अरे मॅडम कोण आहे? हा कोण? अरे आय एम सुपरस्टार गौरव मोरे, महाराष्ट्राची हास्य जत्रा. या ऐकला असेल ना? अरे बापरे, तू आहे का? अरे तुझ्या टीव्ही लागता बरोबर तर मी बंद का टाकतो. नीट नीट बोला. एक मिनिट दिनुडी. हा मॅडम बोला ना. असं नाही करायचं, ते आज आपले गेस्ट आहेत ना. मग त्यांच्याबद्दल बोलूया ना. हा मग मी काय म्हणतो, त्याला जाऊ द्या तिकडे. तुम्ही ना ते कंकणा रनौतचा आवाज मारा एकदम. हा हा, म्हणजे तुम्ही ना ती मिमिक्री मारा आणि तुम्हाला हॅपी बर्थडे वर का ठेवतो मी फोन. ओके, बरं झालं ठेवला ते. बरं झालं ठेवला. नाही कसं ना, फॅन्स असतात त्यांना नाराज नाही ना करू शकत. फॅन्स मला कसा बोलतो ते ऐका ना तुम्ही. तुम्ही सुद्धा नाराज होऊ नका. आपण ना सगळ्यांचा मूड सेट करूया. ओके, हाँ ठीक है. तो सबसे पहले तो मैं आपको कहना चाहूंगी, मुझे यहाँ पर आके बहुत खुशी हो रही है. और आज हमारे स्टूडियो में कौन आया है? गौरव मोरे जी. इनको कौन नहीं जानता है? मुझे लगता है इनकी जो एक्टिंग है ना, उसको देखकर लगता है कि ये जब से पैदा हुआ तब से एक्टिंग करने लगे हैं. लेकिन गौरव जी, आप मुझे बताइए कि आपकी ये जो एक्टिंग की पूरी जर्नी है, इसकी जो शुरुआत है वो कैसे हुई थी? क्या बात है मॅडम, कमाल. क्या बात है. आमच्या मॅडम कमाल. वा मॅडम, काय मिमिक्री केली तुम्ही. माझा सगळा राग असा लगेच गेला. आय नो. सो आता जर का उषा नाडकर्णीची हीच मुलाखत घेत असत्या तर काय मजा आली असती माहितीये. लेट्स लिसन टू इट. सर्वात आधी नमस्कार. हा जो गौऱ्या आहे ना फिल्टर पाड्याचा, याला मी एवढा लहान पोरगा होता तेव्हापासनं पाहते. लंगोटी घालून फिरायचा, उषा ताई करायचा. माईकवर बोलला का लोक ऐकतात, रेडिओ चालू आहे. पण मग आता मोठा माणूस झालाय. पण माझ्या समोर अजून पण तोच लंगोट घातलेला गौऱ्या आहेस. तर गौऱ्या, आता मला सांग, हे जे तुझं एवढं मोठं यश आहे ना, त्या यशाच्या मागचं रहस्य आहे तरी काय?
क्या बात आहे यार, मॅडम भारी आहे. काय खतरनाक मिमिक्री केली तुम्ही. तुम्ही एक काम करा, तुम्ही एक दिवस आमच्या सेटवर ऍज अ गेस्ट म्हणून तुम्ही याच प्लीज. ओ माय गॉड, सिरियसली? आणि मग मी छान काम केलं तर? मग इकडे सोप्यावर सगळ्यांची धावपळ सुरू होईल. मस्त मस्त. पण असो उषाताई, तुम्ही मला प्रश्न विचारलात तर मला सांगायला फार आवडेल. म्हणजे मी लहान असताना, माझ्या लहानपणी, घ्या फोन घ्या. हॅलो, कोण बोलतंय? पहचान कौन? ओम क्या? अरे भाई तूने आवाज से पहचान लिया? अरे मेरी जान, कैसा है? अरे मैं बढ़िया है यार. सुन ना, हाँ. मेरे को ना पृथ्वी का नंबर चाहिए. हेलो बुझने भाई, सुन ना भाई, सुन. क्या हुआ मालूम क्या, मेरा मोबाइल है ना फॉर्मेट हो गया है और तेरा नंबर लग नहीं रहा था, इसलिए मैं इधर फोन किया. ये ना. बुझने हसू नको, मी रेडिओवर आहे, माझा इंटरव्ह्यू चालू आहे, सगळे लोक ऐकतायत. अरे ते होत राहील रे, नाही गेलास तरी जबरदस्ती बसवतील. तू नंबर दे पटकन. ए नाही देत, चल. हा 98 पुढे. 98 नाही देत. अरे यार अबे बस तू के गेला यार. का बे? गौऱ्या यार, नाग्या आहे, नाग्या फोन ठेव, माझा सुन ना इंटरव्ह्यू यार गौऱ्या, यारी दोस्ती है ना. अरे फोन कट करा याचा, फोन कट करा. बसल्या बसल्या गाणं लिहिली, शायरी लिहिली एखादी, बंद करा. ओके, सो टेक्निकल एररमुळे ओंकारजींशी आपलं बोलणं होऊ शकलेलं नाहीये, बट यू डोंट गो एनिवेअर, कारण गाणी अशीच सुरू राहणार आहेत आणि गौरवजींची गप्पा सुद्धा सुरू राहतील. जस्ट स्टे ट्यून विथ मी, ओनली पूजा, ओनली ऑन MHJ भेंडी FM, आणि शोचं नाव आहे सेलिब्रिटी आया. पहचान कौन? तुम्ही पृथ्वीचा नंबर देताय का त्याला? कशाला? दोघे बाजूबाजूला बसलेले असतील, लय शहाणे आहेत ते. मला त्रास द्यायचा ना म्हणून मुद्दाम केलंय. ओ माय गॉड. ओंक्याने आमच्या ग्रुपवर टाकलं ना की मला पृथ्वीचा नंबर पाहिजे, तर पृथ्वी स्वतः बोलेल भाई येईल मेरा नंबर. हे दोघं नागे मला चांगले माहिती आहेत, तुम्ही यांच्या नादाला नका लागू. मला तुम्ही प्रश्न केला ना, ते आपण कंटिन्यू करूया ना. Alright. मला माझा प्रवास सांगायचा आहे, अगदी. लोकांना ऐकायचं आहे, प्लीज जरा प्लीज. हा तर मग तुमचा हा जो लहानपणीपासूनचा प्रवास आहे, तर याची सुरुवात कशी झाली याबद्दल तुम्ही मला सांगा ना please. येस, मला सांगायला खूप आवडेल. म्हणजे माझ्या लहानपणी, म्हणजे मी लहान असताना जेव्हा मी हा फोन घ्यायचा नाही, हे सगळं ठरवून चाललंय का? म्हणजे मी बोलतोय माझ्या लहानपणी. अरे मला मोठं होऊ द्या ना यार, मला बोलूच देत नाहीये. लहानपणी बोललो की हा फोन असतो, मग काय बोललो की हे मध्ये मध्ये. नाही अजिबात नाही, हा फोन घ्यायचा नाही. सर पण ते फॅन्स येस असतात. सर. ते फॅन्स तुमचे आहेत, माझे नाही आहेत ते फॅन्स. हा जो फॅन आहे ना, हा 102% तुमचाच असणार. जर तुमचा असला ना तर लक्षात ठेवा मी काय करीन ते आता. एकच मिनिट, आपण बघूयात ना. हॅलो, नमस्कार. हॅलो. हा पूजा मॅडम. कोण बोलताय? पूजा मॅडम, मी तुमचा लय मोठं भक्त आहे. पूजा नाही, आरची मॅडम. मॅडम मला आरचीचा आवाज काढून दाखवा ना. काय बोललो मी? चल आवाज काढा, मी निघतो. सर प्लीज सर, प्रेम असते ते त्यांचं. कसलं प्रेम आहे? जो फोन करतोय तुम्हाला म्हणतोय की मिमिक्री करून दाखवा, मला कशाला बोलवलंय? मला काहीतरी बोलू द्या ना यार. ए कोण आहे रे हो बुजगाव ना? मॅडम एक ह्यो मिनिट. कोण तुमच्यावर चढ्या आवाजात बोलतोय? ते कोण आहे तू? नीट बोलायचं. आपले गेस्ट आहेत ते. हा. तुम्ही महाराष्ट्राची हास्यजत्रा बघता ना, महाराष्ट्राचे लाडके सुपरस्टार गौरव मोरे. हा कोण आहे ह्यो? ए ए तू येत असेल ना ताकद, मॅडम आरचीचा आवाज काढतील, तू परशाचा काढ. चल. मी का काढू परशाचा आवाज? अरे तुला येतच नसेल, तू काय काढशील? अरे पण जबरदस्त आहे का? अरे तुला येणार पण नाही, तुला जमणार पण नाही. अरे पण मी का एक मिनिट येणार ए, नाही बिणार नाही बोललो को. ए, शान्या. आय एम अ व्हेरी टॅलेंटेड पर्सन, लक्षात ठेव. अरे काय टॅलेंट बिलेंट नाही रे, त्या हास्य जत्रेवाल्यांनी तुला डोक्यावर चढून ठेवलाय. लोक ऐकतात मॅडम, याला समजावा. एक मिनिट, मी काय म्हणते, तुम्ही शांत व्हा. तुम्ही काढा ना त्याचा आवाज. कुठल्या काढ त्याचा आवाज आला तर पाहिजे मला. ए शान्या, ए तुला जमणार पण नाही रे. ए अरे तू काय मला माहित नाही का, तुझ्यासारखे 100 आहेत का नाही आमच्या गावात पडलेत. माहिती आहे ना तुम्हाला, गरीब मोरे फ्रॉम फिल्टर पाडा, मटन आणा. ह्याचा नंबर द्या मला. मी कधी बोलतो मटन आणा कधी बोललो मी? ए नाग्या, टाणा असायचं कळलं काय? ह्याचा नंबर द्या, याला कसं सोलतो बघा मी. अरे शान्या, ए अरे तिकडे नको बोलू, माझ्याशी बोल. हिम्मत आहे का तुझ्यात? काढ ना परशाचा आवाज. अरे पण मी का तुला चॅलेंज केलं का? कशाला मला बोलतो बे? तुला मी केला चॅलेंज, आवाज काढून दाखव. अरे पण मला नाही करायचा आवाज. अरे येतच नाही ना तुला, येतच नाही ना. याला सांगा जास्त होत्या. मॅडम तुम्ही त्याला सांगा आवाज काढायला. हा ठीक आहे, मॅडम, तुला काढतो. आवाज काढायला सांग. ठीक आहे, काढतो. चला आवाज काढतो. हा, काढ. चल डन, काढतो आवाज. आता ठरलं माझं. Yes, sir. हा, बोला, चला. काढणार? काढणार.
अय काय बघतोय रे? मी कुठं बघतोय? मी खो खो बघतोय. मगापासून बघती माझ्याकडे बघतोय. तुला कसं कळत तुझ्याकडे बघतोय म्हणून? अय मराठी साईड कळत नाही, इंग्लिश मध्ये सांगू? इंग्लिश मधलं मला कधीच कळणार नाही. हाड बिडला तुझ्या गुन्हात घातला तुझ्या हाडे. नीट बोलतो. महाराष्ट्र ऐकतोय मला. नीट बोलतो. तुला येतच नाही रे आवाज काढता. तू आमच्या पूजा मॅडमला आवाज सोडून बोलतो का रे? त्यांनी ठरवलं का नाही तुझा पण आवाज काढतील? कोण सांग त्यांना माझा आवाज काढून दाखवायला? काढला का नाही बघ. अबे कोणत्या कंपनीची मारली आहेस? मी बोलतोय. बघे सीएम काढतायत सीएम. अरे बाबा मी बोलतोय. मी स्वतः. काय का नाही सीएम काढतात का नाही? अरे मी बोलतोय स्वतः गौरव मोरे. बघे तुझं नाव पण डिट्टो घेत्यात. अरे मी बोलतोय. मी गौरव मोरे स्वतः. बघे बघ हाय का एक तरी गोष्ट वर खाली होती का? मी गौरव मोरे. मी बोलतोय स्वतः. मी सांगते. हॅलो ते ऍक्च्युली तेच बोलतात. मी नाही बोलत आहे. तुम्ही मला गंडवताय मला माहित आहे. तर तुम्ही आहे का नाही एकदा तुमचा काढताय एकदा त्यांचा आवाज काढताय. मी बोलतोय रे. एक मिनिट तुम्ही शांत व्हा. मी काय म्हणते तुम्ही काढा ना तुमचा आवाज. अरे माझाच काढतोय ना रे मी. सगळं ठरवून चाललंय. सगळं मुद्दाम करतात. मला इकडे यायचा आणि त्रास द्यायचा सगळं मुद्दाम करतात तुम्ही. ह्या शो मध्ये सध्याच्या घडीला जाम बेकार क्रिएटिव्हिटी चालू आहे बाबा. एक मिनिट ऐका. मी काय म्हणते नाही करायचा इंटरव्ह्यू. मी चाललो क्या बात आहे पूजा गौरव. खूप भारी. मुलाखत का मिमिक्री एकदम कडक होती. मस्त मस्त सही. कडक परफॉर्मन्स होता. मला फार आवडला. गौऱ्या फार छान दिसतोयस आणि परफॉर्म सुद्धा मस्त केलंस नेहमीप्रमाणे. मला एक खूप इंटरेस्टिंग गोष्ट सांगायची आहे की ह्या मुलीला मी एवढंसं बघितलंय. शाळेत डबा घेऊन जाताना आणि शाळेतून परत येताना ती मला नेहमी भेटायची. कारण सांगलीत आमचं घर वरती खालती आहे. त्याच्यामुळे आज तिला इथे परफॉर्म करताना बघून मी खूप सरप्राईज्ड, आनंदी, नॉस्टॅल्जिक सगळ्या गोष्टी एकदम घडलेल्या आहेत माझ्याबरोबर. पूजा तुला इकडे बघून खूप मजा आली मला. आणि आमच्या मंचावर येऊन आम्हाला खूप हसवल्याबद्दल खूप खूप आभार. अशीच मोठी हो. थँक्यू. मजा आली गाईज. मजा आली. खूप मजा आली. प्रसादा वा वा बहारदार. फार मजा आली. गौऱ्या कमाल. क्या बात है. पूजा तुझे वेगवेगळे आवाज काढण्याची हातोटी आता अवघ्या महाराष्ट्राला माहिती आहे. पण ते आवाज सोडूनही तू जे परफॉर्म केलंस आज ते पण खूप उत्तम होतं. या निमित्ताने तुझ्या कलेचा आवाज महाराष्ट्रभर या मंचाद्वारे पोहोचावा अशा शुभेच्छा तुला देतो. थँक्यू सो मच. वंडरफुल. पूजा तुला आज ह्या मंचावर गौरवची मुलाखत घेऊन कसं वाटतंय? मला खूप छान वाटतंय. मी खूप खूप थँक्यू म्हणू इच्छिते सचिन गोस्वामी सरांना, सचिन मोठे सरांना की यांनी मला ही अपॉर्च्युनिटी दिली इथं येऊन परफॉर्म करण्याची. आणि म्हणजे स्टेजवर येऊन हे सगळं करणं हे कधीही कुठल्याही ॲक्टरचं ड्रीम असतं. सो मला ही अपॉर्च्युनिटी दिलीत आणि हे सगळं मी करू शकले इथं येऊन. त्यासाठी खूप खूप धन्यवाद. क्या बात आहे. तू आरजे असून सुद्धा तू स्किट परफॉर्म करायला आलीस, ते धाडस दाखवलंस. तुझं खूप अभिनंदन आणि तुला खूप शुभेच्छा. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. मंडळी आता आपण सगळे जाणार आहोत गप्पांच्या गावाला, जिथे आपल्याला भेटणार आहेत विनोदाची वाघीण आणि विनोदाचा छावा अर्थात कॉमेडी क्वीन विशाखा सुभेदार आणि हास्य महारथी समीर चौगुले. नमस्कार 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 नमस्कार. स्वागत आहे तुमचं माझ्या आवडत्या कार्यक्रमात ज्याचं नाव आहे जाऊया गप्पांच्या गावात. को पॉड बाय पांढऱ्या केसांचा राजपुत्र आणि पांढऱ्या दाढीचा मोठे बादशाह. रसिको, तुम्हाला कल्पनाच आहे की या मंचावर आपण विविध मान्यवरांना बोलवतो आणि आपण त्यांची
आपण त्यांची मुलाखत घेतो, त्यांना जवळून जाणून घेतो. आज येणार आहे अतिशय प्रसिद्ध अशा उद्योजिका ज्यांनी आईस्क्रीमची निर्मिती आणि विक्री या क्षेत्रात अतिशय मोठं नाव कमवलेलं आहे, अशा सुब्बुलीला सुब्रमण्यम. एकदा जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी झाल्या पाहिजे. वा 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 दे. नमस्कार. ஐயோ வணக்கம் வணக்கம் வணக்கம். நான் இங்க அழைத்தே. ஐயோ உங்களை பார்த்த சந்தோஷம். நானரி ரொம்ப நானரி. थैंक यू सो मच. क्या बात है, क्या बात है. आज साऊथ इंडियन बिअरिंग आहे. हे झालं तुमचं स्वागत. येस येस येस, झालं झालं झालं. प्लीज ह्याच्यावर हे करा. कशावर प्लीज हे करा. बसा प्लीज ह्याच्यावर. अय्यो बसा बसा. थँक यू. मेलो मेलो. नाही नाही ते कोण मेलं त्याला बाहेर काढायची. बहुतेक सोफा बोलला, मला जस्ट असं वाटलं. हा बोलतो ऍक्च्युली, हा बोलतो कधी कधी. प्लीज प्लीज रिलॅक्स रिलॅक्स. तुम्ही टेन्शन घेऊ नका. प्लीज प्लीज या बसा बसा. प्लीज 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 बसा बसा. डोंट स्पीक हा. साऊथ इंडियन आहे म्हणून सोफा पण करतोय. तर ताई तुम्ही इथे आलेले आहात. आता आहे तुमची मुलाखत. तर आपण आता मुलाखतीला सुरुवात करतोय. तर ह्या आईस्क्रीमच्या क्षेत्रात तुम्ही तुमचं करिअर केलेलं आहे. आज तुम्हाला आईस्क्रीमच्या क्षेत्रात म्हणजे आईस्क्रीमची विक्री आणि आईस्क्रीमची निर्मिती या क्षेत्रातलं दिग्गज मानलं जातं. पण आज समाज तुम्हाला ए कुल्फीवाली असं म्हणतो. वाईट वाटत नाही का? नाही येत सोलरिंग. मी बोललो तर भारी पडेल. शिव्या मला पण देता येतात. शिवी नसते. नाही येत सोलरिंग. मी तू काय बोलतोय? अच्छा असं आहे. कुल्फीवाला म्हणून मला कोण कशाला हाक मारेल? सी आय एम द ओनर ऑफ द आईस्क्रीम फॅक्टरी. अच्छा. माझं मोठ 550 कोटीचा कुल्फीवाल्याचा टर्नओव्हर असत नसत. माझं स्वतःच आईस्क्रीम फॅक्टरी असतं. खा मला नावाचं माझं पॉप्युलर ब्रँड असत. क्या बात आहे. खा मला. इट्स व्हेरी पॉप्युलर यू नो अँड आय एम प्राऊड ऑफ इट. आय एम प्राऊड ऑफ नाना आतीला पेरुंब पट्टीला करीने. माझा पेरू का काढला? मी आल्यापासून करमंत तरी काढलं यांचं. एक मिनिट. तुम्ही पेरू का काढला? एक मिनिट. नाही बरोबर तुमचं नाना आतीला पेरुंब पेटीने म्हणजे मला अभिमान असत. आय एम प्राऊड ऑफ माय ब्रँड. ओके तसं आहे. असं मला काय तुला ते साऊथ भाषेचं माहित नसत तर तू मध्ये मध्ये बोलू नको. तुझं गोंधळ होत. तर ठीक आहे, हरकत नाहीये. तर तुमचे हे जे प्रवास आहे तर या प्रवासाचे पुढचा प्रश्न त्याला अनुसरून आहे की आता तुमचं शिखर गोठलेलं आहे. काय गोठेलं हे जर आईस्क्रीम मुळे गोठलं झालं. ऍक्च्युली गाठलंय. तुम्ही जे शिखर गाठलंय असा प्रश्न होता. तर हे जे शिखर तुम्ही गाठलेला आहे हा जो प्रवास आहे त्या प्रवासाबद्दल तुम्ही काय हे कराल सांगाल? लॉंग जर्नी. आय टेल यू इट इज अ लॉंग जर्नी. त्यासाठी ना लहानपणच्या काळात आपल्याला जावं लागेल. माझं लहानपणी एकदम मिडल क्लास फॅमिलीत. नाही बरोबर आहे. तुम्ही खाणारा म्हटल्यावर बाप काय श्रीमंत होणार आहे. येस तो तर नसियादी बाप तोत्र न ते वाटेल ते शब्द. तो तर नसियादी म्हणजे डोंट डिस्टर्ब मी. आय एम टॉकिंग ना. तो तर नसियादी धत्तरी किम. Nonsense. See, my family I am from middle class family. Yes. My father, that is my appa. आले ह्यांचे अप्पा आले. दर स्किटला बाबा असतात. हे अप्पा आले. नवीनच आहे फक्त. Shut up. So my appa. So my appa, he is like नल्ला मनियार. अप्पा नल्ला होते यांचे. नल्ला मनियार में चांगला माणूस. माय अप्पा वो चांगला माणूस. अच्छा नल्ला मनियार. नल्ला मनियार. आमच्याकडे मनियार म्हणजे माय अप्पा वॉज नल्ला मनियार. चांगला माणूस एकदम प्रामाणिक. म्हणजे अप्पाने खूप ट्रगल केलं. खूप ट्रगल केलं. स्वतःचं मोठं नाव कमावलं. मेहनत केली आणि मला एवढं मोठं केलं. म्हणजे सगळं त्या अप्पांनी केलेलं आहे. मग तुम्ही आयुष्यात आईस्क्रीम का विकलं नाहीत? आईस्क्रीम का विकलं? म्हणजे आप्पांनी सगळं करायचं आणि तुमची आई येऊन मी आई शाणपणा करायचं हे मला आवडलेलं नाहीये. हे फक्त मला तुमच्यापर्यंत पोहोचवायचं आहे. लक्षात आलं? नॉनसेन्स. तू माझ्यावर आवाज चढवते. तू केवढं असते मी केवढं असते लक्षात येत आहे तुझ्या. मला तुला हात लावा
ठेवायची पण गरज नसते की रे. नुसतं तू मर असा SMS केला तरी तिथेच मरती. Sit down and nonsense. Don't talk in middle. Oh, yes, yes. तो माझे मिडल क्लासचा फॅमिली. ओके, मिडल क्लासचं तुम्ही सांगत होतात. हा, तर माझे मिडल क्लासचे फॅमिली असं तर माझा आप्पा माझ्या आप्पाने ना कुल्फीची पहिली गाडी टाकली. अच्छा, कुल्फीची गाडी मालाड स्टेशनला माझ्या आप्पा कुल्फीची गाडी लावायचे. माझे पण बाबा लावायचे मला स्टेशनला गाडी. ओ कुल्फीची नाही जस्ट एक स्कूटर लावायचे पार्किंग लॉटला. जस्ट सांगतो तुम्हाला. त्याचा काय संबंध? नाही संबंध नाही. तुमचे बाबा मालाड स्टेशनला गाडी लावायचे, माझे बाबा पण मालाड स्टेशनला गाडी लावायचे. पुढे मागे कधी मालाड स्टेशनला गाडी लावल्याचं गेट टुगेदर झालं तर ओळख पाहिजे म्हणून. गेट टुगेदर नॉनसेन्स. चिडचिड प्लीज प्लीज. शट अप. रिपोर्ट इट पल्ले. नॉनसेन्स. गाड्या लावायचं कोणी गेट टुगेदर. तू मध्ये मध्ये बोलू नको. माझे आप्पा तिथे गाडी लावायचे. मग ते मोठं त्यांनी गाळा घेतला. खूप मोठं आईस्क्रीमचं दुकान काढलं. मग त्याची फॅक्टरी झाली आणि मग त्याचं कामला नावाचं मोठं जगभर प्रसिद्ध असं ब्रँड झालं. आमच्या ब्रँडचं वेगवेगळ्या फ्लेवर्स तुम्हाला मार्केटमध्ये दिसतील. मला खूप आवडतात तुमचे घे मलाचे फ्लेवर्स. घे मला हे जे आईस्क्रीम आहे घे मला नाही खा मला घे मला खा मला. तर ते खा मला जे जास्त मयुराच्या त्यानं मयूर पर्यंत ठीक होतं. शेवटचे 2 शब्द प्लीज. आय एम टायर्ड ऑफ यू. अच्छा मयुराच्या त्यानं. हा ओके ओके हरकत नाही. तर मला तुमचे ते फ्लेवर्स खूप आवडतात. खा मलाचे फ्लेवर्स खूप आवडतात. रसिको त्यातला एक फ्लेवर आहे चोको अल्मेडा. एक मिनिट. इट्स चॉकलेट आल्मंड. सॉरी आल्मंड आहे. आल्मंड आहे. And another thing is other हा आहे ना तो कोचो चुकीज. choco cookies. It is very favorite, you know. It's my favorite, personal favorite. अरे आणि तुम्ही माझ्या फेवरेट आहात. So seasonal fruits मध्ये पण आम्ही आईस्क्रीम बनवते. जसं मँगो आणि मग चिकू आणि हे सीताफळ असं ते आम्ही सीताफळातून बनवते आणि द्राक्षातून पण बनवते. नारळातून पण बनवते. तबल्यातून फ्लो मध्ये प्लीज. तो आम्ही मोठे फणसातून पण आईस्क्रीम. येस येस. खूप क्रूमी असतात तुझ्यात. तरी असे वेगवेगळे फ्लेवर्स आम्ही करते. मोठं ब्रँड असत आमचं. आणि आता गेल्या वर्षी डेन्मार्कला वेगवेगळे आईस्क्रीमचं कॉम्पिटिशन होतं. आमच्या कंपनीने खा मला ब्रँडचं ग्वावा हे त्या वर्षीचं मिलेनियम बेस्ट टेस्ट ऑफ मिलेनियम असं प्राइज आम्हाला प्राइज मिळालं. कुठला फ्लेवर म्हणाला तुम्ही? ग्वावा. डायरेक्ट चोरलंय माझ्या नावावरून तुम्ही. माझ्या कार्यक्रमाचं नाव काय? जाऊया गप्पांच्या ग्वावा. डायरेक्ट चोरलंय की नाही? कबूल करा. सगळ्यांसमोर कबूल करा आता. ए मॅड तुझ्या शोचं नाव काय असतं? जाऊया गप्पांच्या गावा असतं आणि आमचा फ्लेवर असतं ग्वावा. ग्वावा असतं ग्वावा. ते ग्वावा म्हणजे पेरू. गावा असतो कुठे? पेरू गावाला असतो ना. सरळ पैसे द्या. टेल मी आर यू बोर्न लाईक दिस और आर यू मेड लाईक दिस? Nonsense. Yoru muttala create. See your face. Yo. Naru poet hindam both muttala tantalam. तामिळनाडूची हास्य. मी जाते. प्लीज शांत राहा. प्लीज जाऊ नका. नाही प्लीज जाऊ नका. तुम्हाला गिफ्ट द्यायचं. जो पाहुणा इथे येतो त्यांना आम्ही नेहमी गिफ्ट देतो. तुम्ही आईस्क्रीमच्या क्षेत्रातून आहात. मी तुम्हाला वेगळं गिफ्ट देणार आहे. प्लीज प्लीज. बर्फाचा उंट केला होता तो. एवढा बर्फ आहे. वा 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 वा. छान बागुंदी परफॉर्मन्स. मस्त. सई. खुर्चीचे आवाज आउटस्टँडिंग होते. फार मजा आली.
आम्ही खूप खूप आनंद घेतला नेहमीप्रमाणे. थँक्यू सो मच. विशाख, हे मस्त होतं बेअरिंग, आणि मध्ये मध्ये जे आपसूक इंग्रजी येत होतं ते तुझ्या इतकं सवयीतलं वाटत होतं आणि ते त्याच्यात मिसळून गेल्यासारखं वाटत होतं. फार मजा आली. मस्त कडाक. प्रसाद, मला कायम असं वाटतं जेव्हा जेव्हा मी ही सिरीज बघतो की आता त्याला तू नाव दिलंस आणि ती पॉप्युलर झाली म्हणून की जाऊया गप्पांच्या गावा. अदरवाईज जाऊया विशाखाच्या व्हर्सेटॅलिटीच्या गावा असंही त्याचं नाव. क्या बात आहे, क्या बात आहे. ठेवता आलं असतं आपल्याला, नक्कीच ठेवता आलं. इतकी वेगवेगळी कॅरेक्टर तू या सिरीजमध्ये करतेस आणि इतकी अफाट करतेस विशाखा. क्या बात आहे, फॅन्टॅस्टिक. आणि समोरचा माणूस इतकी व्हर्सेटॅलिटी देत असताना आपण निर्लज्जपणा तोच तसाच कायम ठेवायचा, ह्यालाही एक वेगळं स्किल लागतं समय. त्याकरता तुझंही कौतुक. वंडरफुल. वा 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 वा. मंडळी, आता कॉमेडीचा अलग रिदम अरुण कदम आणि चिपळूणचे पारसमणी प्रभाकर मोरे यांच्या बसमधून प्रवास करणार आहेत. खानदेश सपूत श्यामसुंदर राजपूत, भांडूपचा शशी कपूर निखिल बने अँड द वन अँड ओनली दत्तू मोरे. फलटण महाबलेश्वर येतंय काय कोण? फलटण महाबलेश्वर. अरे वसाऱ्या कधीपासून ओरडतो साईज. कोण हा इकडे कुत्र एक यायला? वाटतोय. एक काम झाला, टाइम झालेला आहे. आपण इथनं गाडी पुढं काढू, पुढच्या कुठल्या तरी स्टँडला कोण ना कोण येत घेऊन ना, आपण घेऊन जाऊ. ड्रायव्हर साहेब, काय आला? अरे मोनिका, इतना क्या टाइम लगा रही? अरे क्या पैर में डंबेल के प्लेटा लगे क्या? अरे आना जल्दी. अरे लोगा देख रहे अरे इतना क्या टाइम लगा रहा? चलो चलो चलो, बस में बैठो बैठो. बस में बैठो क्या? यांना बस मध्ये मी घेऊन जाणार नाही. नहीं नहीं मास्टर, फ्री फोकट में नहीं लेके जा रहा इनको, इनके टिकटा निकालूंगा मैं. अरे तू लाख टिकटी काढशील त्यांच्या. अरे पण बकरा ये क्या बकरे दिख रहे क्या तुमको? तुझ्या आईशीचा घोडा आहे. बकरच आहेत ना ते. नहीं मतलब ये जो है ना, ये इन्हें मेरा बेटा है. बेटा? हाँ मेरा बेटा है इन्हें. इसका नाम है राजू. और ये जो दिख रही ना, ये मेरी बहू है मोनिका. हाँ बहू है. अरे बाप, देखा क्या पाया पण पडली ती. अरे फिर संस्कारी है, खानदानी है उन्हें. देखो बिंदी भी लगे ले. त्यातला टिकली प्रकरण इकडे पण आले. नाही जरा पल्लू घेता नसता बरं झाला. अरे नहीं नहीं, अरे मॉडर्न जमाना है ना, इतना क्या पल्लू बिल्लू. मैं क्या बोल रहा, मटन दो ना हमको. नाही तसा जाता येणार नाही. मास्टर मैं क्या बोल रहा, ये राजू जो है ना, ये मेरे बाजू में बैठ जाएगा. और ये जो है ना मेरी बहू, वो आगे लेडीज सीट पे बैठेंगी. अजिबात जाणणार नाही. सार्वजनिक इथं बसा ही वासाऱ्या. फालतूगिरी करायची नाही. प्राण्यांना अजिबात अलाउड नाही त्याच्यात. तुम तो बोलो उनको. अरे मी कसा बोलू, नाही जमणार. हा बघ मुला तुझा तिकडे हा तुझा बियाट आहे आणि ही तुझी बहू आहे. अरे ही तुझी भाषा आमच्या सरकारला कळायला नको. अरे तुम इनको जानवर मत समझो ना. ये जो है ना वो राजू, तेरे बारे में बात कर रहा मैं. ये बहुत सुलझा हुआ है. इन्हें पढ़ा लिखा है, पढ़ा लिखा. यो काहीतरी सांगू नको. तुमको यकीन नहीं हो रहा? नहीं. राजू जरा इनको बेका पाड़ा बोल के बता दो. हाँ बोलो. देखा कितना बेहतरीन है बोला ये. बेक वचन सगळेच बकर बॅ करतात आहे. त्याला बेचा पुढचा पाडा बोलाय सांग. राजू नहीं, क्या हो गया, वो बे के बाद है ना उसका स्कूल छूट गया. सच्ची. अबे तुम इतनी बातें कर रहे ना, तुम 29 का पहाड़ा बोल के बताओ तो. बताओ. ऍक्च्युली उंचीचा भाडा येत नाही म्हणून मला शाळा सोडायला. फिर देखो तो तेव्हा म्हणजे शाळेत असताना 29चा पाडा पाठ होता. आता थोडी लक्षात राहणार आहे. तो इसका भी वैसीच है ना, जितना याद है उतना बोलता वो. बेटा बोल के बता तो फिर से बोल. देखो बहू को भी सिखा रहा हो, कितना होशियार है. देखा क्या? अरे वसाऱ्या बॅ केलं मग सगळे झालं नाही वसाऱ्या. आता मी पण ऑथेंटिक मॅन्ड आहे.
कमी झालो मेंढा म्हणजे मेंढा आता मना कशाला डुशा मारतो साहेब तिला वरती आले माझ्याजवळ मी आलोय ओ दादा उसको भी बोलता मैं लेकिन तुम्हारा क्या चल रहा था मेंढे की आवाज निकाल के मेरी बहू को हिलगा रहे थे क्या तुम? ऐसा नहीं करने का, मेरा दिमाग घूम गया ना तो मैं किसी के बाप की नहीं सुनता। तुम्हारे नाक के नोक पे बुक्की मारूंगा ना, गन्न दिशी चक्कर आके दन्न दिशी गिर जाएंगे तुम। अरे मी बस वर चढून फाईट मारू तुला फालतूगिरी करशील तर। अरे ती आले माझ्याजवळ, मी नाही आलोय, मी कुणाजवळ जातच नाही। मोनिका तेरी वजह से बात सुननी पड़ रही मेरी को। हाँ ऐसी हरकतें करेंगी ना देखो मायके भेज दूंगा मैं। हाँ क्या रे क्या बोलेगा तू उसको? जब नहीं तब बीवी की मैं बह करते रहता, जरा कंट्रोल में रखना उसको। हाँ जुमा 4 रोज हुए नहीं ये हरकतें करी हो। हाँ शादी होके 4 रोज हो गए उनको। म्हणजे ह्या दोघांची तू लग्न लावलेली आहे? अरे सच्ची शादी लगा मास्टर, उसकी भी साली एक अलग स्टोरी है। हाँ अब मैं क्या बोल, अरे आज क्या होगा था मालूम है क्या? मेरे जो अब्बू जान है ना उन्होंने जबान दिया था उनके दोस्त को कि रिश्ता है ना उनके घर में करेंगे, लेकिन मैंने शादी कर लिया किसी और से। हाँ क्या मोहब्बत का चक्कर था ना। लेकिन पिताजी की जबान का क्या करना बोला? हाँ तेरे जबान से क्या करेंगे? तब मेरे को पता चला हमारा राजू और उनकी मोनिका इनका चक्कर चल रहा। मोहब्बत थी दोनों में। हाँ ऐसी खतरनाक मोहब्बत क्या बोलूं मैं तुमको। अरे बोलने का क्या करके बताता ना मैं तुमको। अरे राजू जा भला, तू उधर जा भला। अब मोनिका तू इधर रहा। तो उनके घर का गड़ी है ना, एक दिन ये मोनिका को नदी पे से ऐसी निला के लेके जा रहा था। मुझे आंगुली घालू नानी को। हाँ और मैं राजू को नदी पे निलाने के लिए लेके जा रहा था। मुझे आंगुली घालनी है। हाँ तो दोनों की आंखों से आंखें टकरा गई। तो आंखें मिली तो धीरे धीरे दिल मिलने लगे। आंखें में इज़हार होने लग गया। तो भीगी हुई मोनिका को देख के राजू पानी हो गया। उन्हें डर गई तो इन्हें घबरा गया। उन्हें मुस्कुरा दी तो इन्हें भी मुस्कुरा दिया। इसको आ गया ना कॉन्फिडेंस, एकदम गया उसकी ऐसी नजीक। फिर दोनों की धड़कनें बढ़ गई, सांसें तेज हो गई। ये वसाड्या तू स्वतःला काय शाहरुख खान समजतो? आणि हे तू स्वतःला काय काजोल समजतेस? क्या कर रहा है राजू? ढुशी कशाला मारलं मला? लाड़ में आ गया ना तो ढुशी मार देता। अरे इन दोनों की शादी लगाया था ना तो मेरे को पीछे से 2 बार खोल दिया था उसने, ऐसे उल्टा होके गिर गया था मैं। तू खरंच यांची शादी करून दिलेली आहे? अरे साधी सुधी शादी नाही, अशी धडामधूम शादी लगाया था। अरे त्याच्यात बँड कोणाचा होता? ते महाराष्ट्राची हास्य जत्राचे आमिर हाडकर आहे ना त्यांचा। काय बोलतोस काय? हाँ वसारा तर इकडे रेमनचा आणतो तर तिकडे बकऱ्यांची लग्न वाजवतो। अरे ये क्या सादी सुधी शादी नहीं थी, ऐसी बड़ी शादी थी। और इन्होंने भी ऐसी दन बजाया था ना बैंड। और ये जो मेरी बहू है ना संस्कारी, तिने तो उखाना घेतला होता। काहीतरी पकव नको मग तो ती कशी उखाना घे? अरे सच्ची उखाना लिया था। हा मला वाटत। मोनिका इनको लेके बता दो वो उखाना। शर्मारी काय करायचं यांचं? ऐसी दिया एकदम
अरे कुठला उकाना बसा रे नुसतं डा 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 करतोय. तर मी त्यांचा लग्न करून टाकला मग आणि अभी मैं लेके जा रहा उनको हनीमून को महाबलेश्वर को. महाबलेश्वरला? हाँ, अरे उधर जाके पॉइंटा देखेंगे ना ये, वो सनराइज पॉइंटा, सनसेट पॉइंटा, वो कौन से विल्सन टाइगर पॉइंटा देखेंगे ये. सर तुला खरंच वाटतं हे तिकडे गेल्यावर पॉइंट बघणार आहेत? सुनो ना, आंदो ना मी को, आंदो ना. नाही बाबा, हे जमणार नाही. प्राण्यांना अलाउडच नाही, नेणार कसा? आमची नोकरी जायला माहिती आहे. ये बकरे इसलिए तुम नहीं लेके जा रहे? नहीं, कैसा आजकल के जो इंसान है वो भी बकरे से कहाँ कम है. मुझे काय कळलंच नाही. कोई बड़ा आदमी बोलता ये सही है, चले सब बकरे की तरह उसके पीछे. कोई दूसरा बोल रहा ये सही है, चले बकरे की तरह उसके पीछे. खुद का दिमाग ही नहीं लगाते ना. और आखिरी में कटते कौन? यही बकरे कटते. इसलिए बोल रहा है लेके चलो इनको. आता एवढी फिलॉसॉफी झाडतो साईज तर मग न्यायलाच पाहिजे. एक काम कर, हाँ पटकन गाडी बस. अरे चलो रे, चलो पटकन चलो. अरे उधर नहीं, इधर ड्राइवर सीट पे वेटिंग है. अरे बसले का रे वासाऱ्यानो, जरा हलू, आवाज करू नका. बसा बरं ना. काय रे, 3 तिकीट त्यांच्याकडनं घेऊ, तेवढीच मंडळाला फायदा होईल. होय, बरोबर आहे ना? बरोबर आहे. चला. आणि लेंड्या मला साफ करायला लागणार आहे, दुसरं काय आहे? सुरू कर. चल बाबा. वा वा वा, जोरदार टाळ्या. खूप छान परफॉर्मन्स, मस्त. सई. दत्तू आणि बने अमेझिंग. तुमच्या दोघांची बॉडी लँग्वेज सुंदर होती आणि असे रोल करणं बघायला सोपं असतं, करायला खूप अवघड असतं आणि तुम्ही ते इतक्या इजने करताना की लाजवाब. फार फार मस्त. श्यामदादा मस्त. तुमचं हे कॅरेक्टर मला कायम आवडतं, भावतं आणि मला लेखकांचं सुद्धा खूप कौतुक करायचं. ऋषिकांत राऊतांचं काही वाक्य ठळकपणे लक्षात राहतील अशी वाक्य होती. प्लॅटॉनिक मस्त. अरुणदादा मस्त. आपल्या आवडत्या शहराची बस आहे त्यामुळे मस्त परफॉर्मन्स होणारच होता. मजा आली. तुमचं विशेष कौतुक. वी लव्ह यू दत्तू आणि बने. प्रसादा. बने, दत्तू फॅन्टॅस्टिक. म्हणजे मधला जो एक लव्ह स्टोरीचा चंक होता तेव्हा श्याम्याचं वर्णन सांगणं पाहावं, तुमचा परफॉर्मन्स पाहावा का त्या परफॉर्मन्सवरची या दोघांच्या रिॲक्शन पाहाव्या का आमिरच्या म्युझिकला दाद द्यावी, असं झालं. वा 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 वा. फॅन्टॅस्टिक. उत्तम सादरीकरण. वा वा, सुपर्ब. थँक्यू. मंडळी, याचबरोबर आजचा भाग इथे समाप्त होतोय. भेटूया पुढच्या भागात. तुम्ही बघत राहा सोमवार ते गुरुवार रात्री 9 वाजता तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा, 4 वार कॉमेडीचा चौकार. नमस्कार मंडळी. कर्तव्य अधिक जबाबदारी गुणिले काळजी यातून निर्माण होणाऱ्या ताणाला विनोदानं भागूया आणि हास्याची बाकी आणूया. आणि त्यासाठी सुरू करूया तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा, 4 वार कॉमेडीचा चौकार. मंडळी, घरच्या आणि पोलीस स्टेशनमधल्या तक्रारींना तोंड द्यायला तयार आहे एक हवालदार आणि त्याची ही धमाल त्रेधात रिपीट दाखवायला तुमच्या समोर येत आहेत विक्रोळीचा विचक्षण विनोदवीर पृथ्वीक प्रताप, कल्याणची चुलबुली शिवाली परब आणि कोकणची सुकन्या रसिका वेंगुर्लेकर. हॅलो, हा संगे बोल काय? हा, मी बोलते बर का. हा, मला माहिती ना तू बोलते. हा, बोल ना. तुम्ही आताच्या आता घरी या. अगं संगे, ड्युटी आहे ना, मी जरा कळ सोच किंवा येतो रातच्याला घरी. हा, तुमच्या जिबेला काही हाड आहे का नाही? काय गे? अहो, इथं तुमचं पोरग आहे ना, मला मगापासून त्रास देतोय. मी इथं चपात्या लाटते ना तर पिठात गोटा खेळत बसले. अहो, काय बी काम करून देत नाही. या बरं लवकर. आता माझं पोरग आहे म्हणलं माझ्यावर जाणार का नाही संगे? हा, मी बी तुला असाच त्रास द्यायचो ना तू काम करायची तवा तवा तर तो झाला. रात्रीला जेवण हवंय ना? होय होय संगे, पाहिजे पाहिजे जेवाय पाहिजे. तुम्हाला आत्ताच सांगून ठेवते. याला आल्यावर काय ते नीट समजावा, नाही तर मी माहेरी निघून जाईल. तुम्ही बाप बेटे बसा एकटेच गोटा खेळत घरात. नाही संगे, अगे अरे तू हिचं काय करायचं एक मला कळ नाही. ड्युटीच्या टायमाला काय ते साहेब
कुठे साहेब? मला तुमच्या मदतीची गरज आहे साहेब. घात झाला मोठा साहेब, मदत करा मला प्लीज. हा शांत तुम्ही इकडे या. इथं बसा. इकडे इकडे तुम्ही इकडे येताय. इथं बसा. शांत व्हा. हे आय शपथ. पाणी प्या. शांत व्हा. पाणी प्या. हा वाळवंटात ना आलाय काय? अजून देऊ का पाणी? नाही. सांगा मला काय झालंय. शांत व्हा. एकदम शांत व्हा. निवांत. काय टेन्शन घेऊ नका. मी हाय. हा साहेब माझा नवरा. हा तू नवऱ्याचं काय झालं? साहेब माझा नवरा हरवला. सांगा शे. नवरा हरवलाय. त्याला शोधायचं साहेब. काहीतरी करा आणि त्याला शोधायचं. असं कसं हरवल तो माणूस? साहेब त्यांना हरवायची सवयच आहे. कुठेही हरवतात ते. रेल्वे स्टेशन म्हणू नका, मॉल म्हणू नका, कुठे गर्दी दिसली की माणूस हरवला. इतकंच कशाला साहेब, आमच्या लग्नात पण हरवले होते ते. स्वतःच्या लग्नात हरवलाय माणूस? अख्ख्या लग्नात त्यांच्याकडची लोक बूट शोधत होते आणि आमच्याकडची लोक यांना शोधत होते. गर्दीत कसा हरवतो ना माणूस कळतच नाही. डोक्याला ताप झालाय माझ्या. नाही डेंजर केस आहे. ताई तुम्ही बसा. तुम्ही शांत बसा. मी शोधणार. तो माणूस हरवतो म्हणजे तुम्ही बसा. बसून सांगा मला. नाही काय टेन्शन. सर प्लीज हेल्प मी सर प्लीज हेल्प मी सर. माझा शोन्नू हरवलाय. कोण हरवलाय? माझा शोन्नू हरवलाय. अरे का आज काय नवरा हरवायचा दिवस आहे का काय? सगळ्यांचेच नवरे हरवतात. शोन्नू माझा नवरा नाहीये. आय एम अनमॅरिड. शोन्नू माझा मोबाईल आहे. तुमचं काय हरवलंय? माझा मोबाईल हरवलाय. हरवलाय? हो. का गिळलाय? आवाज एकदम वेगळा आला म्हणून विचारलं का हरवला का? माझा आवाजच तसा आहे हो सर. नाही हरकत नाही. तुमचं शोनू आपण शोधू. पण मॅडम काय तुम्ही 5 मिनिटं बसा. ह्या आधी आल्यात ताई. ह्यांचा ऐका नाही नवरा हरवला. आता माणूस हरवणं मोबाईल हरवण्यापेक्षा कधी पण मोठंच का नाही? एक्सक्यूज मी साधा सुद्धा मोबाईल नव्हता माझा. 80,000चा मोबाईल होता तो. माझ्या पॉप्सने दुबईवरून आणला होता. यांचा नवरा यांच्यासाठी जितका इम्पॉर्टंट आहे ना तेवढा माझ्यासाठी सोनू इम्पॉर्टंट आहे. रादर त्याच्यापेक्षा जास्त इम्पॉर्टंट आहे. तुम्ही आधी माझी कंप्लेंट लिहून घ्या. बाई असं नाही. बघा तुमचा फोन हरवलाय. तुम्हाला नवीन घेता येईल. माझा नवरा हरवलाय. मला नवीन नाही घेता येणार. ते असं नसतं. याला काही लॉजिक नाहीये. ऐका ताईंनो. दोघी इथं 1 मिनिट. तिथं बसा. दोघी तिथं बसा. दोघी बसा. तुम्ही प्लीज माझं लिहून घ्या. हा ऐका मी काय म्हणतो. तुम्ही आहे ना मला संकटात टाकताय. आधी ह्यांचं लिहा, आधी तुमचं लिहा. एक काम करा. तुम्ही मला सांगा कुणाची कंप्लेंट आधी लिहू. मी लिहितो. माझी लिहा. बाई मला लिहून देतो. माझा मोबाईल वाजला वाटतं. माझा मोबाईल नाही माझा मोबाईल वाजलाय. थांबा. हा बायको आहे माझी बायको. संगे बोल ग संगे. ऐका तुम्ही आत्ताच्या आत्ता ना अर्जंट मध्ये लवकर घरी या. तुला दम बिम हाय का नाही संगे? येतो ना रातच्याला घरी. थांब. अहो जरा गप्पा ना. इथं तुमच्या पोराने ना लई मोठा घोळ घालून ठेवलाय. आता काय केलं त्यानं? अहो गोटी गेली त्यानं. काय गोटी गिळली? हा. अहो ती गोटी ना अडकली ना. ती बाहेर बी आहे ना आत बी जाई ना. तुम्ही काय ते कारण पटकन लवकर या घरी. अगं मी नाही. ऐक ना हे संगे. अगं इथं 2 केसेस आहेत ग माझ्या पुढ्यात. ऐक मी काय म्हणतो. ऐक तू एक काम कर. हे गोट्याला उलटा कर आणि त्याच्या पाठीत बुक्या घाल. अहो त्याला काय मारायची आहे का? मी माझ्या पोराला मारणार नाही. अगं हे घेणारे मला मारती तशी नको मारू ग. उलटा कर म्हणजे तात्पुरता उलटा कर आणि पाठीत दणके मार आणि हळू मार. नाही तर गोटी बाहेर निघायची. मन का आतल्यात तुटायचा. करते. हा तुम्ही सांगितले तसं करते मी. हा आणि मला कळवत राहा मध्ये. हा का? ठेव फोन ठेव. हा ठेव. काय शपथ. ओ तायांनो आता अजिबात टाइमपास करू नका. मला पटापटा तुमची कंप्लेंट सांगा. लिहून घेतो. माझा गोट्या आहे ना त्यानं गोटी गिळली. हो मी ऐकलं आताच फोनवर. हा त्यामुळे मला पटापटा काय ते सांगा. काय आता उशीर नको. सांगा मोबाईलचा रंग काय होता? काळा होता. हा माझा पण. काय मोबाईल कुणाचा? आमच्या यांचा. तुम्हाला विचारलं का मी आता? मला सांगा. तुम्हाला तुमच्या ह्यांच्याबद्दल विचारलंय का? मी ह्यांना विचारतोय का नाही? कुणाचं? आमच्या यांचं यांना विचारताय?
तुमच्या ह्यांचं मी ह्यांना कशाला विचारीन? ह्यांना विचारायचं असेल तर मी ह्यांचं विचारीन का नाही ह्यांना? माझं लग्न नाही झालंय अनमॅरिड. बघितलं ना, यांचं लग्न नाही झालंय आणि तुम्ही यांना ह्यांचं विचारताय. मी ह्यांना ह्यांचं कशाला विचारू? मी तुम्हाला तुमच्या ह्यांचं विचारलं होतं का नाही? मी ह्यांना ह्यांच्या मोबाईलचं विचारतोय का नाही? आणि मी माझ्या मोबाईलचं सांगितलं तुम्हाला. मग तुम्ही तुमच्या मोबाईलचं सांगितलं. हा, मी ह्यांना ह्यांचं विचारलं होतं नाही, पण तुमच्या ह्यांच्यामध्ये ह्यांनी ह्यांचं घातलं का नाही? याची काय गरज होती का? मी माझ्या ह्यांचं सांगितलं कारण मला माझे हे आहेत, माझं लग्न झालंय, यांना ह्यांचे हे नाहीयेत. नाही, काय सांगतील ह्यांचं? पण तुमच्या ह्यांच्या माझ्या गप्प बसा तिकडे. ह्याच्यात हे घातलं त्याच्यात ते घातलं, माझं काय घालायचं राहिलं का नाही? तुम्ही चिडू नका. गप्प बसा खाली तिकडे. नवरा हरवला झाला शोधायचं. गप्प बसा ना ताई जरा. ह्याच्यात त्याच्यात मर्दी जायला तिच्या. थांबा. एक मिनिट, माय बायकोचा फोन आहे. संगे बोल ग, काय झालं? अहो त्याची गोटी निघाली नाही, पण त्याचे डोळे लाल झाले. कसं नाही? डोळ्यात पण गोटी घातली काय त्यानं? नाही तुम्ही सांगितलं होतं तसंच केलं मी. काय केलं? त्याला उलट टांगलं. 15 मिनिटं झाले तसं टांगून ठेवलं आणि पाठीवर बुक्क्या देते. ए हुबलाक, अगं लेकरू आहे आपलं का सोललेलं बोकड आहे ते? अरे 15 मिनिट टांगून ठेवशील का? उतरव त्याला खाली आधी. म्हणले ना गोट्याला खाली उतरव आधी. उतरवलं. अगं घेणारे, तुला अक्कल नाही काय? घरात एखादं केळ असेल तर घाला तर पोराला खायला, म्हणजे ती गोटी निघल. हा देते. हा ठेव फोन. हा ठेवते. मर तिच्या मायला तिच्या. हो ताई, आता आहे ना माझ्या डोक्यानं लय सणकायला लागलाय. तुमची तेवढीची कंप्लेंट आहे तेवढी सांगा मला पटापट आणि संपवा विषय. हा काय येतोय मला एखादी तुमच्या फोनची खून सांगा, म्हणजे कसं ओळखायला बरं पडेल. बघा, म्हणजे बॅटरी पटकन संपायची. यांची पण. आणि टच खराब होता खूपच. आणि परफॉर्मन्स स्लो होता, खूप स्लो. आणि हा मध्ये कधी पण बंद पडायचा, अगदी मोक्याच्या क्षणी. कशाला मारायला बोलायचंय का तुला मध्ये बाई? मी खोटं बोलतच नाहीये, खरंच सांगते. माझ्या नवऱ्याची मेमरी अशीच झाली होती, एकदम स्लो, स्विच ऑफ व्हायची कधी कधी तर ना त्यांना काय विचारलं ते मोक्याच्या क्षणी सांगताच यायचं नाही. अरे पण मग हे नंतर सांगा ना. ह्या बोलताना मध्ये बोलाल तर संदर्भ काय लागेल कळतोय का तुम्हाला? आपलं मध्ये मलाच का सारखे ओरडतोय? माझा नवरा हरवलाय, तो शोधायचं सोडून मलाच येऊन असं वागत असेल म्हणूनच हरवला असेल स्वतःहून. मी जातो करत. तरास नुसता बाईचा. गप बसा एकदम. माझं लिहून एक काम करतो काय, मला ना कळत त्या आईला नेमकं त्या मोऱ्यान जगतापला आत्ताच बाहेर जायचं होतं, या दोन बायकांना आत्ताच आत यायचं होतं आणि गोट्याला पण आत्ताच गोटी खेळायची होती. एक काम करता का, एवढं तुमचं रजिस्टर मध्ये लिहिता का? एक काम करा, लिहा. संगे अगं निघाली का गोटी? अहो तुम्ही काय सांगता मला? काय झालं? अहो तुम्ही म्हणले केळ खायला घाला. हा बरोबर, मी केळ खायला घातलं त्याला. हा अहो पण गोटी नाही आली बाहेर, तर केळाचं साल अडकले घशात. तू किऊन देस काय का जराशी? हुबलाक, तुला ऐका येत नाही का ग? तुझ्या बापान केळाचं साल टाकलं होतं का आतमध्ये? उठ पाळलाय का आपण? का हत्ती आहे सोंड्यात केळ दिला आणि कोंबलं घशात? माहेरी काय अक्कल घाण ठेवून आली का ग तू? हा तिकडे घरात एरंडेल तेलाची बाटली आहे का? हाय. हा बाटली दे त्याला आणि कळव मला काय होतंय ते. ठेवा फोन. कुठची मरते तिच्या आईला त्याच्या. झालं सर, इकडे द्या. मला वाटतं घरी जावं लागेल, बायको पण तिकडे घोळ घालून. माझं थोडं बाकी. हे काय लिहिलंय तुम्ही दोघींनी? तुम्हीच बोललात ना FIR लिहा. अरे पण आलटून पालटून लिहा बोललो होतो ना. हे काय? हा माझा नवरा हरवलाय. माझं त्याला माझ्या बाबानं दुबईवरनं 80,000 आणलेला. त्याचं नाव राजाराम आहे. तो 6 इंचाचा एवढूसा. आणि पुढचं काय? हा त्याचे डोळे काळे होते पण
टच खराब होता. अरे हे लिहायचंय का FIR मध्ये? अरे तुम्ही अरे आकलायत का तुम्हाला बाय करणार आहे? तुम्हीच बोलला ना आलटून पालटून. अरे आलटून पालटून म्हणजे तुमचं झाल्यावर तुम्ही लिहा, तुमचं चालू असताना तुम्ही लिहा असं नव्हतं म्हणलं मी. नवरा मिळेल ना माझा. थांबा जरा, नवरा मिळेल का? थांबा, त्या सोनूला नवऱ्याला बाजूला ठेवा. माय पोरान गोटी गिळली. ए संगे. हॅलो. गोट्याचे पप्पा. हा बोल ग. गोटी निघाली. बघ म्हणलं होतं का नाही मी? हा आणि ते केळाचं साल पण निघालं. हा म्हणलं होतं का नाही मी? हा पण ती बाटली अडकली, त्याचं काय करायचं? साहेब. अरे काय साहेब? माझा नवरा शोधायचा आहे. माझा शोनू शोधून द्या ना. आपला गोट्या. ऐका ना साहेब, माझा शोनू शोधून द्या. विषय खूपच भारी. हा सरसिक सई. मला सगळ्यात आधी अभिजित पवारांचं खूप कौतुक करावं असं वाटतं, कारण मराठी भाषा जितकी समृद्ध आहे तितकीच गमतीशीर पण आहे. आणि आज खूप दिवसांनी वर्ड प्ले किंवा भाषेसोबत काहीतरी एक्सपेरिमेंट करून त्याचा इन्क्लुजन आपण स्किटमध्ये केलं, विच वॉज ब्रिलियंट. तर त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या. संगीला भेटावं असं वाटलं, त्यामुळे प्रियांकाचं विशेष कौतुक. सगळे फोन कट्स खूप मस्त होते. जी आपली असिस्टंट डायरेक्टर सुद्धा आहे. प्रियांका तुझं खूप खूप कौतुक. तू दिसली नसलीस तरी तू आम्हाला आमच्यापर्यंत व्यवस्थित पोचली आहेस. नेक्स्ट टाइम तुला बघायला डोळे आतुर आहेत. तिघांना बघायला ट्रिपल धमाका होता सेटवर असं वाटलं. फार मजा आली. आणि गोट्याला लवकर बरं वाटू दे. मस्त. प्रसादा, तुमच्या तिघांचीही बॅटरी फुल चार्ज होती. तुमचा परफॉर्मन्स कुठेही स्लो नव्हता आणि त्यामुळेच तुम्ही तिघही मोक्याच्या क्षणी जसे नेहमी वाचता तसे आजही वाजलात. फॅन्टॅस्टिक. क्या बात, क्या बात. कीप इट अप गाइस. थँक्यू. मंडळी, आता एक भाचा आपल्या मामाला घेऊन जाणार आहे संगीत बारीवर. बघूया तिथे काय घडतंय. चल रे मामा. चल रे. अरे काय घाबरतोय? चल. अरे हे कुठे घेऊन आलेस मला तू? अरे मी चांगल्या घरी बसलो होतो ना, भावगीत ऐकत होतो ना रे ओंक्या. अरे मामा माहितीये रे ते काय काय गबाळ्यांची माळ फुले अजूनही अंबर हडपात काहीतरी आपले. अरे गबाळ्यांची माळ फुले अजूनही अंबर हडपात असं नव्हतं रे ते. तुला चान्स दिला की गळा उघड तू. बस इथे. बस इकडे बस. बसलास. अरे मामा. अरे हे वेगळं आहे. हे वेगळं आहे. काय नेहमीच्या गाद्या नाही आहेत, ह्या वेगळ्या गाद्या आहेत. आज आपण इथे लावणी बघायला आलोय मामा. बस लावणी. हा लावणी म्हणजे ते बाई. बाबा नाही लावणी वगैरे नको रे बाबा. मी जातो रे. मला नाही रे सवय. अरे मी आजपर्यंत बघित. अरे काय नाही रे. काय बस इकडे बस. इथे तू बस. काही होणार नाही रे. एन्जॉय कर ना. लाईफ इज एन्जॉय. अरे मी घरी एन्जॉयच करत होतो ना. वसंतरावांची गाणी ऐकत होतो, अभिषेकी बुवांची गाणी ऐकत होतो ना. हे नको रे. अरे मामा लावणी म्हणजे एवढंच असं नसतं काही. यार जग किती सुंदर आहे बघ. किती सुंदर आहे. तू बघ किती सुंदर आहे ते. तू बघ. तू लग्न कर. 50शीला आलास तू तरी लग्न नाही झालंय तुझं अजून. अरे तुझी अर्धी लाकडं स्वतःच्या पायाने मसणाच्या दिशेने चालायला लागली सुद्धा तरी अजून एकटाच. यार मामा कर ना लग्न. करेन मी. माझ्या आहे मनात, पण एवढ्यात माझं तसं हे नाही. माहिती आहे तुझे सगळे. मला माहिती आहे तू काय बोलतोस ते. पण आता मी जे बोलीन तेच. मी सांगीन तशीच मजा करायची मामा. मजा म्हणजे ऐक ना रे. वनिताबाई खरातगावकरांची लावणी बघणार आहोत आज आपण. कोणाची? वनिताबाई खरातगावकर. काय झालं रे? मला कळलं नाही एकदम. काय झालं? नाव ऐकूनच असं झालं की नाही? अरे बाबा मग त्या डान्स करायला जेव्हा लागतील ना तेव्हा तर म्हणजे जलवा. ऐक ना, माझा प्रॉब्लेम काय माहितीये का? आजपर्यंत मी बाईच्या समोर असं आलेलोच नाहीये. बाई एवढे जवळ नाचते हे मी नाही बघू शकत रे. लहानपणापासून बाईशी संबंध चालेल नाहीये. अरे माझी सुईण सुद्धा जोगिंदर सिंग नावाचा पंजाबी पुरुष होता. नको. ऐक ना कसं आहे, माझ्या मनात असं काही नाहीये. म्हणजे काय हमरेगा तुमरेगा करणार आहेस? नको करूस. ही फालतुगिरी करतोस ना म्हणून आयुष्य बर्बाद होतंय तुझं. बसून राहते. बसून राहा. पण मला ना असं जीव माझा. अरे राम राम मालक.
काय राऊत साहेब बऱ्याच दिवसांनी येणं केलं काय कसे आहात सेठ? कसे शेठ? आम्ही कायची सेठ? आम्ही चाकर माणसं नाही का? हा. आज नवीन पाखरू दिसतंय जणू. पाखरू नाही तो मामा आहे माझा तो. एक काम कर, हे घे, लग्न नाही झालंय त्याचं. बर. जरा भंकस कर ना याची. कर. मामा एन्जॉय. नाव काय म्हणालात जणू? ए चल रे. ए आधी तुझं नाव सांग. तसं मला सगळे राघव म्हणतात, पण प्रेमानं मला नाचुका म्हणतात. तसं मला समीर म्हणतात, प्रेमाने मला पैलवान म्हणतात. अगं बाई, पैलवान असा असतो भाई. असा नाचा असू शकतो, मग असा पैलवान असायला काय प्रॉब्लेम आहे? पैलवान आहे रे बाबा, पैलवान. काय कॅरेक्टर आहे हे? मला नाही राहायचं आहे. अरे प्रचंड बेसूर गातोय हा. नाही, गाण्याची थट्टा नाही करायची. नाही सांगून हवा उठा की. अय राघू, आपल्या बैठकीत नवीन पाहुणा आलाय जणू. नवीन काचे रोजचेच आहे ते. खट्या मिश्किल रुबाबदा ऑक. हे बघ की, गरिबांचे आलोकनाथ. काय ते बलदंड बाहू. काय ती करारी नजर. ती वठांवर असलेली मिशीची अफवा. काय ते भुयांवर असलेलं क्रिकेटचं मैदान. पाहुणं रुतलात तुम्ही दिला मंदी. अरे मामा उठ ना. अरे काय झालं? अरे पाणी द्या ना यार. 90 कुठे देताय तुम्ही? मामा उठ ना मामा. ओ मामा द्या लवकर द्या. मामा हे घ्या. मामा बरा आहेस ना? मामा काय झालंय? मला तुम्ही आवडलात, मला लग्न करायचंय. तुम्ही काय बोलतोस काय? अरे या किती सुंदर आहेत. हो. समोर आलं की आपसुक अबाबाबाबा असं तोंडातून बाहेर पडतं. पडताय ना? हो, म्हणजे मी कुकर नसून माझी शिट्टी वाजली रे. वाजते ना. हो, मला आवडलेत. ऐका ना, तुम्ही तुमच्या आई वडिलांना कॉन्टॅक्ट कराल, आपण कांदेपोळ्याचा कार्यक्रम करून घेऊया. कंट्रोल यार. नॉटी एकदम. आवडली की नाही? हो. ह्याच्यासाठीच तर आणलेलं तुला. इथे बघ, ह्याच्यासाठीच आणलेलं की नाही तुला मी? यार बाई काय काम केलं तो तुम्ही. अदाकारीनं घायच करून टाकलं ना तुम्ही मामाला. अजून अदाकारी झालीये कुठं? अजून लई बाकी. आताशी एक लावणी झालीये. काय व मामा. अरे काही लाज आहे का? डायरेक्ट उचलून घेऊन चालला पाहिजे तू. म्हणजे काय? मी हिला कुठं नेतो तिला?
मी हिला देवळात नेत होतो लग्न करायला. मला घरी सांग मामाने पळून जाऊन लग्न केलं. नाही मामा, नाही 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 मामा. पाहुणं जरा थांबा की. अहो, इथं बसा. बसा 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 इथं. अहो इतकी कुठं घाई आहे. नाही मी आता थांबणार नाही. थांबलो ऑलरेडी खूप उशीर झालेला आहे. आणि तुम्ही मला जेव्हा स्पर्श केलात ना तेव्हा माझ्या हृदयात काय झालं हे मी तुम्हाला सांगू शकत नाही. ओ बाई पाहून आले ती जाऊ द्या पुन्हा एकदा फक्कड लावणी. बसा 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 काही हात नाही चालू द्या. हा ना तुम्ही समजा तुम्हाला काय खतरनाक बायकोला पैसे देतो तू. मी बाहेर जाऊ सांगितलं सगळ्यांना. वनिता बाईने गुंड पाळलाय म्हणून टाकल्या मारतो लोक. मामा थांब यार. काय करतोयस यार? मामा तुला वेळ लागलाय का? काय करतोयस तू? मारतोयस लोकांना. कोणा माणूस का काय आहे? माणसावरती हात उचलतो. अरे गेलं ना आमचं गिऱ्हाईक. काय यार मामा? हे सगळं बंद झालं पाहिजे. ज्येष्ठी मध्ये. कोण ज्येष्ठ मध्ये? हिचं लग्नानंतरचं नाव ज्येष्ठी मध्ये समीर चौगुले यापुढे ती. काय आवरा काय आवरा. तुमचं काम काय असतं? मनात एक गुलाब फुलवा. तुम्ही कास्त पठार फुलवलं तक्क. एवढी ओव्हर अदाकारी दाखवायची काय गरज होती तुम्हाला? तुम्ही सांभाळा आता काय. तुम्ही शांत व्हा. हाव पाहुणं हाव जरा शांत व्हा की. इथं बसा तुम्ही. इथं बसा. हे बघा तुम्ही नीट ऐका. हा मी आता तुम्हा संग लगीत नाही करू शकणार. मी करतो ना पण तुमच्याशी लग्न. मला काहीच प्रॉब्लेम नाही. नाही तू लग्न करू शकत नाहीस तिच्याशी. अरे त्या लावणी करतात. तमाशाचा फड आहे त्यांचा. मी माझा प्रॉव्हिडंट फंड आहे ना तो सगळा विकेन आणि हिचा फड असा उभा करेन. मी खूप काही करेन. मी मेहनत करेन. मी कष्ट करेन. यांचं 1/5 किलो वजन सुद्धा कमी करू देणार नाही मी. जेवढी चरबी भरली तेवढीच्या तेवढी राहील. मी सांगतो मी खूप मेहनत करीन. अरे मामा तू लाख करशील पण त्यांचा होकार असला पाहिजे की नाही? माया होकार आहे. हाच पतुरीत कपड्यामानं कुणीच बोललं नव्हतं माझ्या संग. सगळे माझ्या अधिकारीवर फिदा झाले. माझ्या नृत्यावर फिदा झाले. पण जन्मभराची साथ द्यायची वचन कुणीच दिलं नव्हतं. हो या माणसानं 12 मिनिटात लढा लावला. हो धनी धनी म्या तुम्हासनी वरलंय धनी. तू जर ह्यांच्यासोबत जाशील तर मला सांभाळ कोण कर. काय म्हणालास? परत बोल. तू जर ह्यांच्यासोबत जाशील तर मला सांभाळ कोण करील. हे बघ तू काळजी करू नकोस. माझा जो डोंबिवलीचा फ्लॅट आहे ज्यात तू राहतोस त्याची चावी दे. चल चल मी नाही देणार चावी. त्याची चावी दे. मी चावी देणार नाही. मी राहतो त्यात मामा. तू आता त्याची चावी दे. देणार नाही. जा काय करायचं ते कर. मी नाही देणार. बघा तुला जर आमच्या डोंबिवलीच्या फलाट मध्ये राहायचं असेल ना तर तुला आमच्या फडामध्ये तुंतुन वाजवावं लागल. आमच्या घरात फुकटचे तुकडे तोडलेले मला चालणार नाहीत. तू काय सांगते मला? तिला बोलायचं नाही. भाभी आहे तुझी ती. मामी आहे तुझी ती. ती बोलते ते बरोबर आहे. आमच्या घरात राहायचं असेल तर तिने सांगितलेली सगळी कामं करावी लागतील. आणि डोंबिवलीच्या घरात 2 खोल्या आहेत. एका खोलीत मी आणि ज्येष्ठी मध्ये राहू आणि दुसऱ्या खोलीत तू आणि राघू राहा. नशीबच पालटलं म्हणायचं. मला चालेल यांच्या संग. तुला आमरामाया बसणं आधीच सांगतोय. मी ह्याच्या बरोबर राहणार नाही. मी सांगतोय मामा तुला चावी दे. डोंबिवलीच्या घराची चावी दे. मी देणार नाही. आधीच सांगतोय. चावी दे. मी देणार नाही. अरे मामा थांब. अरे मामा. अरे अरे यार काय करतोय? अरे मामा यार तुम्हाला. अरे
चावी दे. चावी दे. देतो. चावी दे. अरे देतो ना यार. अपने हो गया रे. बजाओ. बघा या म्युझिकल परफॉर्मन्सला आपले हास्यरसिक काय दाद देत आहेत. सई, सुसाट परफॉर्मन्स होता. हेमंत दादा, सातत्याने आणि चिकाटीने वेगळेपणाकडे तुमची जी वाटचाल सुरू आहे ती अमेझिंग आहे. खूप सुंदर भूमिका होती आणि तुम्ही ती खूप छान आणि निर्भीडपणे वठवलीत आणि असंच अपेक्षित आहे सगळं आणि तुम्ही एकदम परफेक्ट चाललेले आहात. मस्त, फार भारी. राऊत, मस्त. आज तुमच्या वाट्याला जे काही आलं ते तुम्ही प्रामाणिक आणि चोखपणे निभावलत. मस्त. वने, अत्यंत कमालीची सुंदर दिसतेस. नाचलीस पण फार सुरेख आणि मामावरती जो इफेक्ट हवा होता तो तूच पाडू शकत होतीस आणि तू पाडलास. मामा, मी येते एकदा तिकडे. प्रसादराव, फारच अफलातून. म्हणजे सम्या, तुला मिठी मारावी असे परफॉर्मन्सेस तू अनेकदा साकारतोस आणि आताही मी तुला मिठी मारायलाच येतोय, पण त्याचबरोबरीने हेमंत पाटील तुझ्यासाठी. फार मजा आली. वनिता, चिकणी दिसतेस तू आणि फार मस्त. म्हणजे त्या आदा इतक्या परफेक्ट होत्या की इतका भोळा माणूस सुद्धा पाघळेल इतक्या परफेक्ट होत्या. ओंकार, फॅन्टास्टिक. खूप मजा आली. वंडरफुल. मंडळी, भांड्याला भांडं लागलं तर आवाज हा होणारच आणि आज तर आपण भांड्यांच्याच दुकानात चाललोय. बघूया आज तिथली भांडी किती विनोद वाजवत आहेत ते. बरं का पैसे. हो ताई. आले भांडी विकत घेतले ती आम्ही. अजिबात जास्तीचं लावणार नाही. 1-2 रुपये तुम्ही वाढीला लावाल. अहो, असं कसं? रोजचं गिरायक आहे तुम्ही ताई. हे बघा, आणि जेवणाची वेळ आहे, बाईमानी करणार नाही. आता जेवायला बसणार आहे, हे तुमचं झालं की. जेवायला काय? कालचा उरलेला भात परतून आणलाय, खातोस? मजात नाही, चिकन पाहिजे होतो. बावळ्यात. पण मी काय म्हणते, तुम्ही जेवणार मग भांड्यावर नाव कधी टाकणार? नाही, अगोदर आपण हे नावांचं काम उरकून टाकू, नंतर मी निवांत जेवत बसेन. बरं, कोणाचं नाव टाकायचं सांगा मला. बघा, ह्याचं नाव टाका. संकेत उर्फ बल्लू इनायक इंदलकर. लिहा. झालं सुरू. याच्यावर संकेत लिहा, याच्यावर बल्लू लिहा, याच्यावर टिल्लू लिहा आणि याच्यावर बल्लू लिहा आणि मग याच्यावर टिल्लू लिहा आणि याच्यावर बल्लू लिहा. आई, आपण अशी भांड्यांवर नाव का लिहितोय? कसे लिहा करा. हे बघ, रोजचा दिवस सारखा असतो का? हा, होय, असतो का? नाही, माझा रोजचा दिवस सारखा नसतो. असे एक दिवस सारखा नसतो. आता बघा, तुम्ही लहान आहे, उद्या तुम्ही मोठं होणार, तुमची लग्न होणार, मग सुना घरी येणार, माझा जीव जाणार. तुमचं काय? मग थांबा जरा, पोरांनी समजू दे बरं. मग सुना घरी आल्या आणि त्या कचा भांडायला लागल्या, मला वेगळं बिराड पाहिजे, मला वेगळं बिराड पाहिजे. मग एका भांड्या पहिलं भांडणं होत्यात. ज्या भांड्यावर तुझं नाव असेल बल्लू, ते तुझ्या घरला, ज्या तुझं नाव असेल ते तुझ्या घरला. असं येते, म्हणून भांड्यावर नाव पाहिजे ती. सांगा. समजलं का? कुणाचं नाव टाकायचं? लिवा. आई, मग मला हे भांड नको, मला हा पातेलं पाहिजे. हे घ्या, याच्यात ना मी माझ्या बायकोला बासुंदी करायला सांगणार. नाही आई, हे पातेलं ह्याला नको, माझ्या बायकोला पाहिजे. तू ह्याच्यात मस्त मटण बनवेल, माहितीये? नाही, हे पातेलं मला पाहिजे. नाही, ते मला पाहिजे. माझी बायको माझ्या बायकोला पाहिजे. माझ्या बायकोला पाहिजे आई. अरे कोंबडा भुजानो, अरे काय करताय तुम्ही? हे
कशाला भांडताय तिकडं? आणि लग्न कधी झाली तुमची? कुठनं बायका आल्या? हा? अरे ज्या बाया आहेतच नाही त्यांच्यावर भांडताय कसले? उगाच आपलं द्या याच्यावर बाया याच्यावर पोचा पडला. भाऊ एक काम करा, हे पातेलं इथं ठेवा आणि दुसरं पातेलं द्या बरं. हे पातेलं इथं ठेवा आणि दुसरं द्या. हे बघा तुमच्या पोरामुळे हा पोचा आलेला आहे. ते तिकडे लढाई करत होते ना, ढाल म्हणून वापरली आहे त्यानं. हे तुम्ही घरी घेऊन जा. हाय का आता पोचा पडलेलं घरी नेऊ वय. हे बघा फार फार तर मी त्याचा ठोकून असा पोचा काढून देतो तुम्हाला. मग चालेल तसं करा. काका काका तुम्ही त्याच्यावर ना याचं नाव लिहा. का? नाहीतर माझी सई म्हणेल धनी. तुम्ही हे भांड कशाला घेतलो? हे बघा ना, याला तर पोचा आहे. काका 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 तसं असेल ना तो याचं नाव लिहा त्याच्यावर. नाही तर माझी प्राजू बोलेल वा 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 क्या बात आहे, का पोचा पडलेला भांड घेऊन आला तुम्ही, जा आता जाऊन बसू शकता असं बोलेल ती. मला नाही त्याला द्याते. ए बावळ्याटांनो गप्प आहे. ए बघ त्या दोघींना बी काय बी काढणार नाही, ते चांगलं करून दे त्याला. नाही नाही, माझ्या सईची नजर एकदम तीक्ष्ण आहे. ती एका फटक्यात ओळखेल की ह्याला पोचा होता म्हणून. आणि माझ्या प्राजूचे हात खूप मऊ मऊ आहेत. तिने हातात भांड घेतलं तर लगेच केल तिला याला पोचा पडलाय ते. एक मिनिट कोण सई कोण प्राजू रे? अयो तुम्हाला माहिती नाही होय? अहो त्या हास्य जत्रेमध्ये आहेत ना सई तामणकर आणि प्राजक्ता माळी. माझा बल्लू आहे ना, ते सई तामणकरशी लगीन करणार आहे आणि टिल्लू प्राजक्ता माळीशी लगीन करणार आहे. अरे तुम्ही डोक्यावर पडलाय काय रे? अरे सई तामणकर केवढी मोठी हिरोईन आहे ती, हिरोईन. अरे तुम्ही गावात फिरत असताना डुक्कर पण ढुंकून तुमच्याकडे बघत आहे. ते सई आणि प्राजू तुमच्याकडे का बघतील? अरे केवढ्या मोठ्या आहेत त्या तुमच्याशी का लग्न करतील? नाही नाही ओ त्या मस्त करतील, पण मी होकार द्यायला पाहिजे ना. मी पहिलं बघेन त्या बाईला केर काढता येतो का, भांडी धुता येतात का, मटण करता येतं का. जी बाई चांगलं शिजवल अन्न तीच होईल आमच्या घरची सून. मग लग्नाची बोलणी. आई तू माझ्या सईला केर काढायला लावणार? मग ती बिचारी एवढी शूटिंग वरून हसून हसून थकून भागून घरी येते आणि तू तुला घरातला केर काढायला लावणार? आणि आई तू माझ्या प्राजूला भांडी कसायला लागणार? ती तिकडून डान्स करून असं करून दमून येते, तू तिला भांडी कसा लावणार? ए कार्ट्या, सुनेला समधी कामं यायला पाहिजे. इंदलकर घराण्याची सून आहे ती, समज यायला पाहिजे. आणि ती तुझी पारदक्ता फरसाण खात कसं घेशा गाण्यानं खाली पाडल ते कोण उचलणार आहे? याची बायको ती करेल ना. हा याची बायको, त्याचं नको सांगू मला. तिनं काय बाई एक जुजबी दिली तर हे कार्ट खुश होईल. घर सोडा अख्खं गाव साफसफाई कर. काय बी चालणार नाही. त्या पुरीच्या तालावर माझा पोरगा नाचतो हे मला चालणार नाही, सांगून ठेवते. आई माझ्या साईला तू काय बोलायचं नाही, मी तुला आता सांगून ठेवतोय. बाया डोळं पाहिलं का पोराचं कसं वाटारलंय बघा. टिल्लू बघ. हा वाटारणारच. माझ्या प्राजूला पण काय बोलायचं नाही. तू अशी वागलीस ना तर आम्ही तुला ना घरातून बाहेर काढू. बघा बघा ग, परक्याच्या पोरी घरी आल्या, दोघी पोरांनी मला बाहेर काढलं. बाया आता काय करा बाया, परक्या पोरी आल्या, मीरा वाटायला लागल्या माझ्या घरात. तुला काही कामाच्या नाहीये. बघा मला घराबाहेर काढलं पोरांनी. मीच घरातलं समज काम करते, धुणं धुते, भांडी घालते आणि नुसत्या खाटल्यावर झोपून असतात. मी आले. ओ बाई गप्पा हो, केवढ्या स्टोऱ्या रंगवताय. त्या सुना अजून तुमच्या आल्या पण नाही आणि केवढा ड्रामा. नाही त्यांच्या बरोबर ते रंगले मी. माफ करा माफ करा, चुकलं माझं. हे घ्या तुम्ही, चला या भांड्यांवर या परत. हे बघा हे द्या बल्लूच्या नावावर लिहू ना, आणि हे द्या टिल्लूच्या नावावर लिहू ना, आणि या ग्लासावर लिहा बल्लू. याच्यावर समजा नाव टाका, हे जाईल याच्याकडं. त्याच्यावर लिहा संकेत उर्फ आणि नाव लिहा. हा पूर्ण लिहा. झालं बघू. हे बघा हे झालं संकेत उर्फ टिल्लू विनायक इंदलकर. बराबर. संकेत उर्फ हाय का आता?
अहो त्याचं नाव बल्लू आहे, तुम्ही टिल्लू लिहिलं, चुकलं तुमचं. हे याचं टोपण नाव आहे. माझं टोपण नाव त्याला दिलं काकांनी, माझं टोपण नाव आहे ते. बाळा एक मिनिट, बाळा तू रडू नकोस. एक काम करू आपण, आता तुझं नाव जेव्हा लिहू ना तेव्हा ह्याचं टोपण नाव लिहू तिथं. हो नाही माझं टोपण नाव अजिबात त्याला द्यायचं नाही, सांगून ठेवतोय. नाहीतर मी बाबांना सांगेन की तुम्ही आईला छेडलं म्हणून. कसं पोरग जन्माला आलंय, नुसतं आतरंगी कार्टय मेल. ओ तुम्ही याच्या नादी लागू नका, हे पोरग लय तिरमिरीत आहे. तुम्हाला सांगते, त्याचं जर कोणी ऐकलं नाही ना तो बापाला जाऊन सांगतो की या माणसानं माझ्या आईला छेडलं म्हणून. आणि तो माझा नवरा बी काही विचार करत नाही, त्याला जाऊन बुकल बुकल बुकल. त्याच्या नका नादी लागू तुम्ही. इथं लिवा संकेत, खडा तिथं संकेत उर्फ बल्लू खडा. ताई पण कसं आहे, आता हे तर परत खोडलं ना तर सगळं खराब दिसणार हो. मग दुसरं पात्याला द्या, चूक तुमची आहे. तसं एवढं पण काय खराब दिसणार नाही. काय करतो मी, ते जे चुकलेलं आहे ना ते नाव खोडता खोडता बाजूला ना अशी नक्षी तयार करतो मी. करा. एक मिनिट. काका तुमचं काय टोपण नाव आहे? इकडं आता हे झालं. आता दुसरं घ्या. याच्यावर लिहा अंकित उर्फ हाय का संकेत टिल्लू उर्फ पॅडी. पॅडी नाव लिहिलं याच्यावर त्यांनी. काय केलं तुम्ही? पॅडी नाव कशाला लिहिलं ते दाखव मला. नाव कशाला लिहिलं याच्यावर तुम्ही? नाही ते चुकून काय झालं, ह्यांनी मध्येच नाव विचारलं ना मला, तर चुकून माझं नाव कोरलं गेलं त्याच्यावर. हे भांड तुम्ही तुमच्या घरला घेऊन जावा, तुमचं नाव टाकलं याच्यावर. नाही ऐका ताई, कसं आहे ना, इथं जी नावं चुकतात ना ती सगळी भांडी माझ्या घरात जाऊन पडतात. तुम्हाला सांगतो 4 जणांचे संसार होतील एवढी भांडी माझ्या घरात. असं नका. नाही ते काय मला माहिती नाही. उद्या हे भांड माया नवऱ्यानं पाहिलं तर काय म्हणाल, पॅडीचं भांड इथं कसं. उगा तुमच्यावर डाऊट खाईल आणि इथं येईल आणि तुम्हाला पोच पडेल. चालेल का? बरं हे निरंजन तुम्हाला हवंय का? बाजूला ठेवून नाही याच्यावर नाव लिहा की. निरंजन लिवायला पाहिजे, त्याच्यावर नाव लिवा. एवढ्याशा निरंजन कुठे लिवा की इथं लिवा. काय याच्या नाव लिहिलं पाहिजे. बाकी समजा भांड्यावर नाही लिहिलं ना तरी चालन, पण ह्याच्यावर नाव लिवा तुम्ही. याच्यावर लिवा. काय आम्हाला लग्नात गिफ्ट द्यायचंय ना, आमच्या फॅमिलीकडनं द्यायचंय, इंदलकर कुटुंबियांकडनं. थांबा असं नको. त्याच्यावर ना माझ्या सासऱ्याचं नाव लिवा, तुळशीदास गणपत इंदलकर. आणि दमात चुलत्याचं पण नाव लिहायला लागेल, मनोहर गणपत इंदलकर. यांस कडून मधुचंद्रिकाबाई कळसोजीराव कळसंबळेकर यांना सप्रेम भेट. लिवा. हे एवढं सगळं ह्या एवढ्याशा निरंजनावर लिहायचं. त्यापेक्षा मी तुम्हाला एक आयडिया सांगतो बाई. एक काम करा, तुम्ही ना एक वाद घ्या, त्याच्यावर ही सगळी नावं लिहा, ती तेलात बुडवा आणि जाळा ती वाद. अरे एवढ्याशा निरंजनावर एवढी नावं राहणार आहेत काय? ओ काका, राहतील तुम्ही लिहा. तेवढं काय, लोक तांदळावरती ताजमहल काढतात, एवढंच नाव लिहिलं काय? तू आणि शाळेत गेल्यावरती तुम्ही तेव्हा लहानपणी कॉपी केली असेल ना, छोटं नाव काढून. तुला कोणी सांगितलं रे मी शाळेत कॉपी करायचं ते? मग काय उगा तुमच्या घरच्याने भांड्यांचं दुकान टाकून दिलं? हे बघ हे आहे ना, हे आमचं वडिलोपार्जित दुकान आहे. मी बोर्डात जरी आलो असतो ना तरी मला इथंच बसावं लागलं असतं. काय सांगता काका, बोर्डात पहिले आणि विकताय पेले. अरे तो काय करतोय बघा. अरे त्याला आवरा. अरे ती भांडी तू विकत घेतलेली नाही. एक मिनिट. ही भांडी विकत घेतलीस तू? विकत घेतलीस? थांब तुझ्या आता डब्यावरच नाव कोरतो. पण माझ्याकडे डबाच नाहीये. डबा नाही. सई, व्हेरी कोरीव परफॉर्मन्स आय मस्ट से. पॅडीदा, तू ते नाव लिहिताना जो आवाज काढत होतास तो अशक्य होता. ब्रिलियंट. फार मजा आली. फार भारी कॅरेक्टर होतं. विशाखे मस्त. बने आज दिन बने. दत्तू फार मजा आली. मस्त होतं परफॉर्मन्स. प्रसादा, या टोटल परफॉर्मन्सच्या भांड्याला कुठलाही पोचा न पाडता त्याच्यावर तुमच्या चौघांचीही नावं कोरली गेलीत आणि त्यामुळे ते भांड फार आकर्षक झालंय. आता ते हिच्या घरी जाते का हिच्या घरी या विचार करण्यापेक्षा ते गोस्वामींच्या घरी पाठवून द्या.
वंडरफुल, मजा आली. क्या बात है, क्या बात है. थँक्यू सो मच. मंडळी, आजची ही हास्याची धमाल इथेच थांबते. आता भेटणार आहोत उद्याच्या भागात रात्री 9 वाजता. तेव्हा बघायला विसरू नका तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा. 4 वार कॉमेडीचा चौकार.